नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत फिगर्स ऑफ स्पीच। पहा, इयत्ता 10वी आणि 12वीचे एक्झाम जवळ आलेत आणि त्या दृष्टीने फिगर्स ऑफ स्पीच हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण पोएम्सवर आपल्याला याबद्दल क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याचबरोबर अप्रिशिएशन ऑफ पोएम यामध्ये आपल्याला आपला अप्रिशिएशन ऑफ पोएम लिहित असताना याची गरज पडते। चला तर समजून घेऊया फिगर्स ऑफ स्पीच काय असतं ते। तर सुरुवातीला पाहूया आपण अँटीथेसिस अलंकार। अँटीथेसिस अलंकार मध्ये आपण काय करू, अँटीचा अर्थ आहे अपोजिट आणि थेसिसचा अर्थ असतो थॉट्स किंवा आयडियाज। म्हणजेच अपोजिट थॉट्स किंवा आयडियाज ज्यामध्ये सांगितल्या जातात तो अलंकार असतो अँटीथेसिस। तर हे लक्षात ठेवायचं आहे, ज्या अलंकारामध्ये अपोजिट आयडियाज सांगितल्या जातात तो अँटीथेसिस अलंकार असतो। इट मीन्स व्हॉट, अपोजिट थॉट्स और आयडियाज फाउंड इन सेंटेन्स। यामध्ये अपोजिट आयडियाज म्हणजे अपोजिट विचार मांडलेले तुम्हाला दिसून येतील या अलंकारामध्ये। तर यामध्ये अँटीथेसिस मध्ये लक्षात ठेवायचे अपोजिट थॉट्स यामध्ये सांगितले जातात किंवा अपोजिट आयडियाज असतात। तसंच ऑक्सिमोरॉन पण अलंकार आहे। चला तर सुरुवातीला पाहूया आपण अँटीथेसिस काय। पहा, युनायटेड आहे आणि डिवायडेड आहे, अपोजिट आयडियाज आहेत, तर अँटीथेसिस आहे। इथं मेनी म्हणजे अनेक आणि फ्यू म्हणजे थोडे, तर येथे सुद्धा अपोजिट आयडियाज आहेत। पहा, या ठिकाणी लूज आहे आणि या ठिकाणी विन आहे, तर अपोजिट आयडियाज आहेत। तर काय लक्षात घ्यायचंय, ज्यामध्ये अपोजिट थॉट्स आहेत किंवा वर्ड्स आहेत त्या ठिकाणी अँटीथेसिस असतो। पण लक्षात घ्यायचं की जे अपोजिट वर्ड्स असतील ना सेंटेन्स मध्ये, त्यामध्ये इतर शब्द असतात, म्हणजे डायरेक्ट एकाला एक चिटकून अपोजिट शब्द नसतात, त्यावेळेसच अँटीथेसिस अलंकार असतो। आता इथं मेनी आहे, तर मेनी आणि फ्यू याच्यामध्ये अनेक शब्द आहेत आणि अशा पद्धतीनं मध्ये अनेक शब्द जर असतील किंवा एक जरी मध्ये शब्द असेल अपोजिट शब्दांच्या मध्ये, तर तो अँटीथेसिस आहे। पहा, या ठिकाणी लूज आहे आणि विन आहे, लूज अँड विन, पण यामध्ये ऑर हा शब्द आलाय। म्हणजेच अपोजिट शब्द तर आलेत, पण त्यामध्ये जर एक ना एक कंजंक्शन वगैरे जर जोडलेला असेल किंवा मध्ये शब्द येत असतील तर तो अँटीथेसिस अलंकार असतो। आता इथं आपण डिस्कस करूया ऑक्सिमोरॉन। ऑक्सिमोरॉन आपण ऑक्सी म्हणजे समजण्यासाठी बनवलं मी हे। ऑक्सी म्हणजे अपोजिट असं समजा आणि मोरॉन म्हणजे वर्ड असं समजा। तर ऑक्सिमोरॉन अलंकार पहा, अँटीथेसिस म्हणजे विरोधालंकार आणि ऑक्सिमोरॉन म्हणजेच विरोधाभासी अलंकार। अँटीथेसिस मध्ये काय येतं, अपोजिट शब्द तर येतात, परंतु त्यामध्ये इतर शब्द एक ना एक शब्द मध्ये ऍड असतो। जसं की इथं लूज आणि विन यामध्ये ऑर हा शब्द आलाय, इथं फ्यू आणि मेनी यामध्ये अनेक शब्द आलेत, इथं युनायटेड आणि डिवायडेड यामध्ये अनेक शब्द आलेत। म्हणजेच काय, अपोजिट शब्दांच्या मध्ये ज्यावेळेस एक ना एक शब्द मध्ये भाग येतो त्या किंवा त्याच्यामध्ये इतर एक ना एक शब्द असतो, त्यावेळेस त्या ठिकाणी अँटीथेसिस अलंकार असतो। आता ऑक्सी म्हणजे अपोजिट लक्षात ठेवा आणि मोरॉन म्हणजेच वर्ड असं लक्षात ठेवा, म्हणजे इथं पण अपोजिट शब्द असणार आहेत। पहा, डेफिनेशन काय सांगते, टू अपोजिट वर्ड्स आर फाउंड टुगेदर इन सेंटेन्स। तर दोन अपोजिट शब्द एकत्र असतात। इथं तशा पद्धतीने अँटीथेसिस मध्ये नाही आहेत। अँटीथेसिस मध्ये त्या अपोजिट शब्दांच्या मध्ये एक ना एक शब्द आहे, परंतु ऑक्सिमोरॉन मध्ये अपोजिट शब्द एकत्र येतात। जसं की माय लाईफ इज an ओपन सिक्रेट, माय लाईफ इज an ओपन सिक्रेट। हे जर शब्द पाहितले तर ओपन म्हणजे उघड, सिक्रेट म्हणजे गुपित। उघड आणि गुपित दोन अपोजिट शब्द आहेत, पण एकाला एक जोडून आलेत, समजून घ्यायचं ऑक्सिमोरॉन आहे। मग ऑक्सिमोरॉन अलंकार काय आहे, अपोजिट शब्द तर आहेत पण एकाला एक जोडून आहे, त्याच्यामध्ये दुसरा शब्दच नाहीये दिलेला कोणता, त्यावेळेस ऑक्सिमोरॉन आहे। आता इथे जर पाहितलं तुम्ही तर वायजेस्ट फूल दिलंय, फूल म्हणजे मूर्ख, वायजेस्ट म्हणजे शहाणा, आणि शहाणा आणि मूर्ख हे दोन अपोजिट असणारे शब्द एकाला एक जोडून आलेत, त्यामुळे हा ऑक्सिमोरॉन आहे, अँटीथेसिस होणार नाही। आयडली बिझी, पहा बिझी म्हणजे व्यस्त असणारा, आयडल म्हणजेच काय, रिकाम टेकडा असणारा, तर हे अपोजिट शब्द एकाला एक जोडून आलेले आहेत। पहा, दुःख, सोरो आणि स्वीट, गोड अपोजिट शब्द आहेत। आता
कुठलंही दुःख स्वीट नसतं, परंतु एकाला एक जोडून दिलं येतं. तर असे अपोजिट शब्द जे आहेत ते जर किंवा अपोजिट आयडियाज आहेत ते जर एकाला एक जोडून दिलेले असतील तर ऑक्सिमॉरॉन अलंकार असतो. आणि अपोजिट आयडियाच्या मध्ये एक ना एक शब्द आलाय तर अँटिथेसिस अलंकार असतो. मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर पाहूया सिमिली. पहा, सिमिली अलंकार सहज ओळखणं सोपं आहे, कारण त्यामध्ये ऍज किंवा लाईक या दोन्ही पैकी एक शब्द फिक्स असतो, त्यावेळेस तो सिमिली अलंकार असतो. यामध्ये काय असतं तर यामध्ये डायरेक्ट कंपॅरिझन दिलेलं असतं, म्हणजेच डायरेक्ट तुलना केलेली असते. सिमिली काय आहे तर सिमिलीमध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांसारख्या आहेत असं सांगितलं जातं. दोन वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांसारख्या आहेत असं सांगितलं जातं. मेटाफर काय आहे? इम्प्लाइड सिमिली आहे, म्हणजे सिमिली सुचवतं परंतु डायरेक्ट रिझेम्बलन्स असतो. दोन वेगळ्या गोष्टी एकच आहेत असं सांगितलं जातं, त्यावेळेस तिथे मेटाफर अलंकार असतो. उदाहरणावरून आपण समजून घेऊया. इट इज स्टर्ड द हार्ट. स्टर्ड म्हणजे ढवळणे. हार्ट हृदय, लाईक अ ट्रुम्पेट, याने ट्रुम्पेट म्हणजे तुतारी, तुतारी सारखं हृदय ढवळलं. तर याच्यामध्ये लाईक हा शब्द आलाय, समजून घ्यायचं सिमिली. ही इज ॲज ब्रेव ॲज अ लॉयन. तो सिंहासारखा ब्रेव आहे. तर ॲज आलंय तर समजून घ्यायचं सिमिली आहे. व्हाईट ॲज फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. तर पंखासारखा शुभ्र आणि ढगासारखा शुभ्र, ॲज आलंय तर समजून घ्या सिमिली आहे. ही फॉट लाईक अ टायगर इन द वॉर. तो युद्धामध्ये वाघासारखा लढला. लाईक म्हणजे सारखा. इथं काय आहे? तो वाघासारखा आहे म्हटलंय. पांढरा फेदर सारखा म्हटलंय. पांढरा ढगासारखा म्हटलंय. तर हृदय ट्रुम्पेट सारखं म्हटलंय. म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टी सारखी आहे असं सांगितलंय तर सिमिली. परंतु इम्प्लाइडचा अर्थ इथं काय? दोन वेगवेगळ्या गोष्टी एकच आहेत असं सांगितलं जातं. दोन वेगवेगळ्या गोष्टी एकच आहेत असं सांगितलं जातं तर मेटाफर असतो. आता आपण जर म्हटलं ना मूल फुलासारखं आहे, मूल फुलासारखं आहे तर सिमिली अलंकार आहे. पण आपण जर म्हटलं मूल हे फुलच आहे तर मेटाफर अलंकार आहे. दोन वेगळ्या गोष्टी एकच सांगितले तर मेटाफर अलंकार आहे. जसं या ठिकाणी मिनिस्टर्स आर द पिलर्स ऑफ पॉलिटिक्स. पिलर्स म्हणजे स्तंभ. पहा, मंत्री हे राजकारणाचे स्तंभ असतात. म्हणजे मंत्री आणि स्तंभ दोन वेगळ्या गोष्टी एकच सांगितलंय. या ठिकाणी म्हटलंय ही इज अ लॉयन. तो सिंह आहे. तो कोण? व्यक्ती. आणि त्यालाच काय म्हटलंय? सिंह आहे. तर दोन वेगळ्या गोष्टी एकच आहेत असं सांगितलंय. या ठिकाणी पहा, लाईफ इज ड्रीम. ड्रीम वेगळी गोष्ट आहे, लाईफ वेगळी गोष्ट आहे, पण दोन एकच आहे सांगितलंय तर मेटाफर आहे. जीवन हे स्वप्न आहे. क्लाउड्स ऑफ डाऊट म्हणजेच काय? शंकांचे ढग आणि ढगांचे शंका, असं म्हणजे दोन वेगळ्या गोष्टी एकच आहेत असं सांगितलंय. ही वॉज अ टायगर इन द वॉर. तो युद्धामध्ये वाघच होता. इथं काय सांगितलंय? तो युद्धामध्ये वाघासारखा लढला. सारखा म्हटलंय, पण इथं तसं नाही केलं. इथं काय सांगितलंय? तो युद्धामध्ये वाघच होता. तर ज्या वेळेस दोन वेगवेगळ्या गोष्टी एकच आहेत असं सांगितलं जातं मेटाफर अलंकार असतो. आणि ज्यावेळेस दोन गोष्टी एकमेकांसारख्या असं सांगितलं जातं सिमिली अलंकार असतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर जे फिगर्स ऑफ स्पीच आहेत ते पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत राहा. तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट्स मध्ये डेफिनेटली विचारा. हॅव अ नाईस डे.